नमस्कार. ही कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आपल्याला हे नळ्या डीप फ्राय नाही करायचे आहेत. आपल्याला थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये असं परतून काढायचे आहेत. आता इथे ह्याला नळ्या बोलतात, तुमच्या इकडे ह्याला काय बोलतात हे मला कमेंट करून सांगा. आता ह्या नळ्या अशा तळून काढल्या, थोड्याशा तेलामध्ये तळायच्या आहेत. म्हणजे असं तेलाचा हे नाही करायचं, एकदम डीप फ्राय नाही करायचं आहे. आता असं तळून झालं की मी 2 बटाटे शिजवून घेतले आहेत कुकरला. आता ते शिजवलेला बटाटा काढून त्याची सालं काढून घ्यायची. आता ह्या नळ्या अशा तळून झाल्या आहेत. वेगवेगळ्या कलरफुल नळ्या अशा तळून घेतल्या आहेत. आता कढईमध्ये तेच तेल बाकी आहे. आता त्याच तेलामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि ही आपली लाल मिरची पावडर टाकली आहे. आता लाल मिरची पावडर टाकून हा शिजवलेला बटाटा एक असा हाताने कुचकरून टाकायचा आहे त्याच तेलामध्ये. मी थोडंसं हिंग टाकलं आहे, कारण बटाटा आहे म्हणून थोडंसं मी हिंग टाकलं आहे याच्यामध्ये. आता चांगला बटाटा हातानेच कुचकरून टाकायचा आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आणि वरतून थोडंसं कलर यावा म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. आता ही मिरची पावडर टाकून झाल्यावरती नंतर थोडासा मी वरून चाट मसाला टाकला आहे. आता चाट मसाला टाकून झाला की नंतर कोथिंबीर कापून घ्यायची आहे. एक काकडी कापून घेतली आहे, आणखीन कोथिंबीर कापून घेतली आहे, काकडी कापून घेतली आणि एक कांदा कापून घेतला आहे. बारीक कापून घ्यायचा आहे, जसं आपण कोशिंबीरला जसा करतो तसा. आता ह्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकायचा, अगदी छोटा पाव चमचा, म्हणजे अगदी दोन चिमूटभर टाकायचं आहे. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून कापलेली कोथिंबीर टाकून आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करून घेतला की हे बाजूला काढून घ्यायचं आणि ह्या ज्या नळ्या तळल्या होत्या त्या नळ्यामध्ये आपण हे बटाट्याचं हे एक पिवळी येल्लो बटाटा बनवला आहे. पिवळा बटाटा बनवला आणि एक ना मी लाल मिरची पावडरचा बटाटा बनवला आहे. आता ह्या डिशला वेगवेगळ्या गुजरातमध्ये ह्याला भोंगरा बोलतात, भोंगरा बटाटा असं काहीतरी बोलतात. आणि एक माझी व्ह्यूवरची फरमाईश होती माझ्या सबस्क्रायबरची की तुम्ही मला हे पोंगा बटाटा करून दाखवा, म्हणून ही दाखवली आहे. त्यांना कशी वाटली मला तेवढं कमेंट करून सांगा. आणि असाच मला फरमाईश आणि अशाच तेवढं सांगत जावा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.